आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात। मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीकरता सरकारने एक मोठा निर्णय घेतला। आता ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजामधील विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतलाय। ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवरती मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत। यामुळे मराठा समाजामधील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या या 8 प्रमुख सवलती काय आहेत आपण पाहूया। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना हिचा लाभ मिळणार आहे। तर मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना सुद्धा त्याचाही लाभ आता मिळणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती मिळणार आहे। शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती याचा सुद्धा लाभ आता मिळणार आहे। परराज्यामधील शिक्षणाकरता सवलत मिळेल। सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र असतील। रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ मिळेल। तर या सवलती आता मिळणार आहेत। दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयानंतर मनोज जरांगींनी फडणवीसांचे आभार मानलेत। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मात्र ओबीसींना सापन्न वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त केली आहे। मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आजही मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि कुणबी मंत्रालयासाठी मान्यता दिली, त्याचे पण प्रोसिडिंग आपल्याकडे त्याचा एक ड्राफ्ट त्यांनी दिला आहे। त्याने त्याची घोषणा केली। ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथीतल्या योजना, महामंडळातल्या योजना ज्या काही बंद होते, काही अभ्यासक्रम बंद होते, तेही सगळं सुरू करण्याचा आज शासन निर्णय सरकारनं केला आहे, मुख्यमंत्र्यांनी केला आहे। त्याबद्दल खरंच त्यांचा मनापासून आभार। बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला आहे। त्याच्यात शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री, आपले उदय सामंत साहेब यांनीसुद्धा तो MIDCचा निर्णय घेतला आहे। यांनी सगळ्यांनीच मिळून विखे पाटलांच्या माध्यमातून योजना पुढे जायला लागल्यात, सगळ्या योजनेची अंमलबजावणी मिळाली, त्याबद्दल खरंच सरकारचं मनापासून आभार मानतो। परंतु त्या योजना आता बंद होऊ देऊ नका, फक्त एवढंच मात्र बारकाईने लक्ष ठेवा। 8 लाख करोड रुपयाच्या बजेटमध्ये 50% जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्धा% बजेटरी तरतूद असावी। मला वाटतंय फडणवीस साहेब, तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, पण ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याची अक्षता, SC-ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता। आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय, SC-ST बांधवांवरती अन्याय करताय। आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहोत।